हां जो पुढचा जो पॉईंट आहे सगळं थांबवा, फक्त इकडं ऐकायला लक्ष द्या, तर जास्त वेळ चालणार आहे. तुम्हाला इकडं लक्ष द्या. आपण एक एक मुद्दे एक एक पॉईंट बघत जाणार आहे. या ठिकाणी बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगलचा एंड पर्यंत आपण पॉईंट देणार आहे, म्हणून थोडंफार बोर्डवर डिझायनिंग केली आहे आपण. ओके, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणायचं? Angle of contact between the solid and liquid is defined as the angle between the tangent drawn to the free surface. कुठे tangent draw करायचा? Free surface ला tangent draw करायचा. जसं की suppose here one bhavana, on that bhavana what we take? Water, liquid. Okay, we take as a vessel. त्याच्यामध्ये आपण काय केलं? एक असं U शेप मध्ये हे तर वॉटराइज झाले असं समजू. तर या ठिकाणी या सरफेसला, या फ्री सरफेसला एक टँजेंट ड्रॉ झालाय. या फ्री सरफेसला एक टँजेंट ड्रॉ झालाय. द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉइंट. हे सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द लिक्विड. Measured within the liquid. This is called as an angle of contact. फ्री सरफेस ला एक टँजेंट ड्रॉ करायचा. लिक्विड मधून जो सरफेस लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, जे लिक्विडच्या आतून जे आपण अँगल मेजर केला त्याला काय म्हटलं आपण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं. कळलं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लक्षात आलं. आता शेप ऑफ मेनिस्कस आपण बघणार आहे, डिस्कशन करणार आहे. पुढचा मुद्दा आहे तो अति महत्वाचा आहे, त्याला आपण शेप ऑफ मेनिस्कस असं म्हणतोय. खूप इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये, थोडं महत्वाचं काही गोष्टी मुद्दे सांगतोय, तर ते आपल्याला राईट डाऊन करून घ्यायचा. तर आता या ठिकाणी बघा, इथं शेप ऑफ मेनिस्कस मध्ये याला आपण कॉन्केव्ह आणि मेनिस्कस असं म्हटलं. याला म्हटलं आपण कॉन्व्हेक्स मेनिस्कस. दोन शेप बघतोय आपण, एक पहिला आहे कॉन्केव्ह आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स. आता कॉन्केव्ह मध्ये आपण काय आहे बघा, समजा याच्यामध्ये आपण वॉटर आणि केरोसिन, ओके, काय काय घेतलं आपण? वॉटर किंवा केरोसिन घेतलं. याच्यामध्ये काय करू आपण? एक वेसल घेतला. समजा हे वॉटर सरफेस आहे, ओके, हे इकडलं काय सॉलिड आहे, हे काय लिक्विड आहे. इथे काय आपल्याला लिक्विड आहे, ओके, हे लिक्विडचा सरफेस आहे. बाबांनो, कॉन्केव्ह मेनिस्कस मध्ये याच्यामध्ये पहिलं जे असतं, पहिला पॉइंट, पहिला मुद्दा, दॅट इज द adhesive force is greater than the cohesive force. I will tell you related to the force. Adhesive force हा cohesive force पेक्षा ग्रेटर असतो. त्याच्यामुळं हे शेजारचे जे लिक्विड आहेत ना, हे लिक्विड, समजा एक ग्लास मध्ये एक वॉटर आहे, हे शेजारचे जे सगळे लिक्विड आहेत हे कुठे येतात? एक ग्लास मॉलिक्यूलला अट्रॅक्ट झाले, शेजारचे फक्त, इकडला नाही. सर इथलं काय येत नाही? They have no such of energy or they have no that particular range of the intermolecular force of attraction. Here will be the adhesive means त्याच्या रेंज मध्ये असलेले adhesive force एक पर्टिक्युलर रेंज आहे, 10⁻⁹ मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या रेंज मध्ये असलेलं ते शेजारच्या मॉलिक्यूलला काय करतं? अट्रॅक्ट करतं. याला इतकी एनर्जी नाही की हे याला इथून इथपर्यंत जाईल. शेजारचे गेले, शेजारचे इथपर्यंत. ग्लास मॉलिक्यूलला, त्याला ग्लासचे मॉलिक्यूल जे आहेत ते वॉटर मॉलिक्यूलला काय केलं? अट्रॅक्ट केले. अट्रॅक्ट केल्यामुळं याच्यामध्ये कुठला शेप तयार झाला? हे असं यू शेप मध्ये हे असं तयार झालं. यू शेप मध्ये, म्हणजे यू शेप मध्ये तयार झालं मीन्स हे काय, इकडं सगळं लिक्विड आहे, हे सगळं काय आपल्याकडं या ठिकाणी हे सगळं लिक्विडचा भाग आहे. इथं काहीतरी वॉटर सरफेस आहे, इथं ग्लास आहे, आपण ते सरफेस वगैरे हे सगळं लिक्विड आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण कशाला म्हटलं? वॉटर सरफेसला एक टँजेंट ड्रॉ करा. हा एक टँजेंट आहे, टँजेन्शियल फोर्स आहे, तो एक टँजेंट ड्रॉ केला. त्या टँजेंट ड्रॉ केल्यानंतर
सॉलिड सरफेसला जो अँगल क्रिएट होतो तो झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. तो काय झाला आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. आणि हा जो अँगल आहे हा कसा आहे रे, लेस दॅन 90. दॅट इज मीन बाय अॅक्यूट. कसला आहे अॅक्यूट, क्यूट असं म्हणायचं. ओके, सो म्हणजेच काय लेस दॅन, दॅट थीटा इज एन ए लेस दॅन 90. दॅट इज कॉल्ड एज एन ए अॅक्यूट अँगल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा थर्ड, हे बघा ना, हे कसलं शेप तयार झालंय. हे बघा ना, हे कसलं शेप तयार झालंय. हा दिस इज द शेप ऑफ कॉनकेव. हा शेप कुठला तयार झालाय, कॉनकेव शेप झालाय, कॉनकेव. बाबांनो हे जे आहे ते हे वेटिंग, वेटिंग WETTING, वेटिंग किंवा TING, वेटिंग म्हणजे हे जे लिक्विड आहे, हे जे कॉनकेव मेनिस्कस आहे, हे याला आपण अॅक्यूट अँगल असं पण म्हणू. हे जे आहे हे ओलं होतं, या टाईपचं लिक्विड काय होतं, ओलं होतं, ओलसर. पाणी जर ओतलं तर आपण ओलसर जाणवतो, रॉकेल जर ओतलं तर आपण ओलसर जाणवतो, सरफेसवर पसरतं. त्याला वेटिंग म्हणजे काय, ओलं होणे असं म्हणतो. समजतंय तुम्हाला. 4 मुद्दे. पहिला मुद्दा सांगितला फोर्सच्या रिलेटेड, दुसरा मुद्दा सांगितला अँगलच्या रिलेटेड, तिसरा मुद्दा सांगितला शेपच्या रिलेटेड आणि चौथा मुद्दा सांगितला वेटच्या रिलेटेड. डू यू अंडरस्टँड? दिस 4 पॉइंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिलेटेड टू एक्झाम and this is the diagram. Clear? This is for the concave meniscus. What is mean by convex meniscus? आता कॉन्वेक्स मेनिस्कस मध्ये पुन्हा अशा पद्धतीने लिक्विड सरफेस असं समजू. याच्यामध्ये काय होतं माहितीये का, याच्यामध्ये याच्या शेजारचे जे वॉटर ड्रॉप आहेत, हे जे वॉटर ड्रॉप आहेत हे ग्लास मॉलिक्यूल कडे अट्रॅक्ट होत नाहीयेत. हे कुठे अट्रॅक्ट होत नाहीयेत, हे ग्लास मॉलिक्यूल कडे कसलंही अट्रॅक्ट होत नाही. हे आतल्याच मॉलिक्यूलला अट्रॅक्ट होत आहेत. म्हणजे पहिला जर मला मुद्दा सांगायचा झाला तर कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन द ऍडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स आपण कशाला म्हणायचं, कोहेसिव्ह फोर्स आपण कशाला म्हटलं, काय कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय आहे आपल्याला हे जे आहे ते कुठला शेप आहे, कॉन्वेक्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, सेम मॉलिक्यूल जे आहेत काय करतात त्याला अट्रॅक्ट करतात. म्हणजे ह्याच्या जवळचे जे त्याला चिटकून होतं बघा, लेवल इथं होती, पण इथले जे वॉटर, इथले जे मॉलिक्यूल्स आहेत ते काय केले, हे पूर्ण अट्रॅक्ट केले. इथले जे लिक्विडचे मॉलिक्यूल्स आहेत हे कम्प्लीट काय केले, अट्रॅक्ट केले. हे ग्लास कडे अट्रॅक्ट झालेले नाहीयेत, हे सिमिलर मॉलिक्यूल्स अट्रॅक्ट झाले. मीन्स कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन द adhesive force. Means here will be the one we draw the tangent for the liquid surface. हे liquid surface ला एक tangent draw केला तर हे आतल्या लिक्विडच्या आतमधून एक अँगल क्रिएट केला. लिक्विडच्या आतमधून या वॉल कडे एक अँगल क्रिएट केला. तो जो अँगल आहे तो अँगल किती आहे रे बाबांनो, that particular angle is an obtuse. That is mean by greater than, that theta is an greater than 90. हा थीटा कसा आहे, greater than 90 आहे. So that shape is formed. शेप कोणता फॉर्म झालाय हा, कॉन्वेक्स, कॉन्वेक्स. आणि एक सांगतो, मर्क्युरी जर आपण खाली टाकलं तर बाबांनो, मर्क्युरी जर खाली टाकलं आपण, हे कॉन्वेक्स कोणासाठी घेणार आहे, मर्क्युरी साठी घेणार आहे. आणि जर मर्क्युरी जर आपण खाली ओतलं तर ते ओलं होत नाही, ते सगळीकडे पसरत नाही. ओके, मीन्स 4th नंबरचा आहे डज नॉट वेट. हे ओलं होत नाही. द फर्स्ट पॉइंट वी आर डिस्कस्ड टू रिलेटेड टू द फोर्स. सेकंड point related to angle, third point related to shape, and fourth point related to weight. So these 4 points are very important. हे concept complete clear व्हावं म्हणून मी डिफरन्स मध्ये घेतले, तुम्हाला डिफरन्स मध्ये सांगितलं.
सपोज वी टेक एज एन ए प्युअर वॉटर. सर जर प्युअर वॉटर घेतलं, प्युअर वॉटर जर घेतलं, प्युअर वॉटर हे त्याचा परफेक्ट, म्हणजे याच्यामध्ये टँजेन्शियल फोर्स हा डायरेक्टली एडेसिव्ह फोर्सशी इक्वल टू आहे. मग याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स किती आहे? 0 आहे, 0 आहे. सर मग इथं काय अँगल फॉर्म होणार आहे का? नाही. या ठिकाणी थीटा किती आहे? 0 आहे. या ठिकाणी अँगल किती आहे? 0 आहे. ओके, हे कोणासाठी आहे? प्युअर वॉटर साठी. फक्त लक्षात ठेवायचं आहे, एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा. अँगल इज द 0, कोहेसिव्ह फोर्स इज द 0, टँजेन्शियल फोर्स इक्वल टू एडेसिव्ह फोर्स, तोच फोर्स सेम असणार आहे तिथं. ओके, सो हे काय वेटिंग तर असणारच आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये काय होणार आहे? वेट होणार आहे. म्हणजे 4 पॉइंट आपण याच्यामध्ये सुद्धा प्युअर वॉटर मध्ये हे मग सर एक आपण ना गडुळाचं पाणी कशाला ढवळलं हे ते आहे. ओके, हे गडुळाचं पाणी आहे. इकडे काय केरोसिन, रॉकेल. आधी मिळायचं रॉकेल, आता बंद झालंय. आता रेशन कार्डवर पण मिळायचं रॉकेल, आता सगळं बंद केलेलं आहे. आता बरं झालं असतं रेशन कार्डच्या ठिकाणी पेट्रोल जर मिळालं असतं तर ते बी दिलं नाही त्यांनी काय दिले आता सध्या सगळं म्हणजे एक मानसिकता बनवायला लागली की फुकट देण्याची सगळ्याला. बघा ना, सगळीकडे जिथं तिथं मानसिकता झालेली आहे, फुकट द्यायचं, फ्री द्यायचं. लोकांना फ्रीची मानसिकता आहे, फ्री नकोय. काम करणाऱ्याला आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही काम करणार आहे ना, तुम्ही जॉब करणार आहे, त्यांना त्यांचा पैसा द्या, त्यांना जॉब द्या, मार्केटमध्ये क्लिअर करा. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेले आणि आपली टेक्नॉलॉजी कॉम्पिटिशन लागले, कोण कुणाकडे किती गटर जास्त आहे याचं कॉम्पिटिशन आहे सध्याचं. म्हणून आपल्या शैक्षणिक एज्युकेशन मध्ये चेंजेस होत नाहीत. जर दिल्लीला बघितलं तर बघा, जे खरंच शैक्षणिक काम करतो त्या लोकांना जेलमध्ये भोगावं लागतं. महात्मा गांधींनी सुद्धा जेल भोगलं होतं, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी सुद्धा जेल भोगलं होतं. काही लोकांसाठी जे चांगलं काम करणार आहे ना, तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. त्याच्यानंतर किती पण तुम्ही किती आहे, आम्हाला कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या ह्याच्याशी आपल्याला बोलायचं नाही. तर एक मुख्यमंत्री जर IAS ऑफिसर झाला, म्हणजे IFS ऑफिसर असला आहे, तर तो असेल तर काय चेंजेस होत आहेत एज्युकेशन मध्ये. सगळ्या टीचरांना अमेरिकेत नेऊन ट्रेन करून आणलं, असलं खतरनाक ट्रेन करून आणलं की तिथली एज्युकेशन सिस्टीम पूर्ण भारतातली बदलली होती. फक्त दिल्लीमध्ये एज्युकेशन सिस्टीम खतरनाक चेंज झाली आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट पेक्षा खतरनाक केलं. सगळ्यापेक्षा जास्त कशामध्ये पैसा घातला? एज्युकेशन मध्ये. कारण ही जर लोक प्रॉपर एज्युकेटेड झाली तर येणारं फ्युचर काय असणार आहे? ब्राईट असणार आणि ग्रेट असणार आहे. आणि बाकीच्या लोकांना माहिती आहे, जर ही लोक शानी झाली तर आपलं करिअर खतम होणार आहे. त्याला फक्त त्या लोकांना शहाणं करायचं होतं, येणाऱ्या फ्युचरला चांगलं बनवायचं होतं. म्हणजे येणाऱ्या म्हणून म्हटलं ना, एज्युकेटेड जर पॉलिटिक्स जर तो तिथं असेल, पॉलिटिकल मध्ये असेल, तर तो काय करेल? ब्राईट फ्युचर विद्यार्थ्यांचं घडवेल. कारण प्रायव्हेट मधल्या शाळा बंद झाल्या, कुलप लागली. प्रायव्हेट मध्ये लोक काढून कुठं आणली? गव्हर्नमेंट मध्ये आणली. क्लास ह्या सगळ्या सिस्टीम्स नाहीयेत. आज क्लास का घ्यावा लागतो? तर गव्हर्नमेंट मध्ये 1.5 लाख रुपये पगार घेऊन मास्तर फक्त डबा खाऊन चाललेला आहे. ही सध्याची रिअल कंडिशन आहे, रिअल सिच्युएशन आहे. म्हणून आज प्रायव्हेट मध्ये क्लासेस वाल्यांनी खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. याच्या पाठीमागचं एकमेव रिझन आहे. जर हेच असं झालं नसतं, शायद दिल्ली हे जर महाराष्ट्रात असली असती तर काही कुठल्या पलीकडे काय पायलट झाला असता. कारण गव्हर्नमेंट मध्ये बऱ्याच गोष्टी, सगळ्या गोष्टीकडे ऑल ओव्हर पोरग तयार झाले का हे बघितलं जातं. पण आज काही खाजगी इन्स्टिट्यूट मध्ये फक्त काय बनवलं जातं? रोबोट बनवायला लागले. दॅट इज नॉट, माणूस बनवत नाहीये ते फक्त रोबोट बनवत आहेत. फ्युचरमध्ये माणसं बाहेर पडण्यापेक्षा फ्युचरमध्ये स्वार्थी रोबोट्स बाहेर पडतील. म्हणजे त्याच्या अंगात जीव तर आहे, पण तो ऍज अ रोबोट सारखा काम करेल. म्हणून फ्युचर इतकं भयानक आहे. म्हणून एज्युकेशन घेऊन आपण चांगल्या ठिकाणी चांगलं काम केलं की प्रॉपर ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून आत्ताची सध्याची गरज आहे ते मी तर म्हणतोय मार्केटमध्ये, अरे चांगलं शिक्षण देणारं कोण आहे का? चांगलं शिक्षण देणार ते नट सम्राटनं म्हटलं होतं ना, काय म्हटलं होतं त्याने कोणी घर देतं का घर? मी तर म्हणतो कोणी चांगलं शिक्षण देतं का चांगलं शिक्षण? कोणी परवडेबल कोणी चांगलं शिक्षण देईल का या मुलांना? कोणी गरीबाच्या लेकराला कोणी चांगलं शिक्षण देईल का? गरीबाच्या लेकराला सुद्धा सांगितलं जातं तुझ्याकडे पैसे आहे तर तू आत आहे, तुझ्याकडे नाहीये
तर कोणीही शिकवायला तयार नाहीये. ही 21व्या शतकातली ही कंडिशन आहे. भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही, पण जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभा राहिलं तर मला वाटतं चांगलं करिअर आहे, चांगलं फ्युचर. कारण आज घडीला सुद्धा काही लोकांकडे, ज्या लोकांकडे पैसा आहे त्या लोकांकडे मॅनेजमेंट मधून ऍडमिशन होत आहे. ती लोक MBBS BHMS डॉक्टर होत आहेत आणि चांगलं लेकरं, जे गरीबाचं लेकरं दररोज धडपडतंय, जे मॅनेजमेंट मधून न जात आहे, त्याची परिस्थिती नाहीये, नंबर लावण्याकडे जातं, तिथं त्याला घेतलं जात नाहीये. ही बेकार परिस्थिती यावर्षी. मला 2 केस आल्या, अशा आल्या की ज्यांची परिस्थिती नाहीये, मार्क चांगले आहेत पण त्यांना तिथं नंबर भेटत नाहीये, आणि ज्यांना 10% 5% आहेत त्यांना CS कम्प्युटर सारख्या ठिकाणी घेतलं. ज्यांची ॲबिलिटी नाहीये कम्प्युटर करण्याची त्यांना कम्प्युटरच्या त्या ठिकाणी घेतलं इंजिनिअरिंगला, आणि ज्यांची ॲबिलिटी 95% आहेत त्या लोकांना घेत नाहीयेत. ही सध्याची रिअल कंडिशन आहे आणि त्यांना डिलिंगला आम्हाला थांबावं लागतंय, कधी कधी थांबावं लागतंय, आता पर्याय नसतोय. त्याच्यामुळं डोकं एवढंच काम घ्या की येणाऱ्या भविष्यात, अरे आत्ता जर मार्क पडली ना तर चांगला इंजिनियर होईल, चांगला इंजिनियर जर झाला ना चांगला भारत घडेल. हेच अडचण आहे आपली. आपल्याला आत्ता चांगलं शिकायचं नाही, म्हणजे चांगलं इंजिनियर बनायची आपली इच्छाच नाहीये. प्रॉपर जर झाल्या क्वालिटी जर असेल तर मार्केटमध्ये टिकलो जातोय, नाहीतर खपलो जातोय. आता इकडे जर बघितलं आपण, त्याच्यामध्ये बघा मी सांगितलं तुम्हाला कॉन्केव्ह मेनिस्कस, इकडे सांगितलं कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आपण चर्चा जी करणार आहे ती पुढची करणार आहे. इथपर्यंत आपण एंड झालो होतो कुठं, थीटा इज इक्वल टू 0. 3 मुद्दे आपण चर्चा केली. पहिला मुद्दा आहे फोर्स, दुसरा मुद्दा आहे अँगल, तिसरा मुद्दा आहे शेप, आणि चौथं आपण चर्चा केली होती ती वेटचे रिलेटेड. म्हणजे 4 मुद्दे कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवा. मला वाटतं याचं कुठलं तरी जास्त स्टडी करण्याची काही गरज पडणार नाही. आता आपण हेच शेप कडे येतोय. शेप कसा फॉर्म झाला, एक्झॅक्ट शेप कशा पद्धतीने वर्क झाला. शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप ऑन एन सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेसवर आता तुम्ही बघितलं, सकाळी सकाळी जर पहाटे जर गेला तर तिथं गवतावर असं पाणी साचलेलं असतं, आणि ते गवताचे शेप करताना असं गोल असतं, त्याला म्हणतो आपण दवबिंदू. ओके, त्या पाल्यावर सुद्धा काय असतं, पाण्याचे थेंब असतात. आता नॉर्मली आपण जर असं शिंपडलं ना तर ते काय होतं, ते बरोबर पाण्याचा एक शेप तयार होतो, ड्रॉप तयार होतो. सो तो जो पाण्याचा ड्रॉप आहे ना तो असा दिसतो. ओके, हे अशा पद्धतीने हे ड्रॉप कोणाचा आहे, हा वॉटर ड्रॉप आहे. हा कोणाचा आहे बघा, वॉटर ड्रॉप आहे. हे कोणाचा आहे, आपल्याला मर्क्युरी आहे. ओके, हे कोणाचा ड्रॉप आहे, मर्क्युरी ड्रॉप आहे. आता आपल्याला बघा हे T1 जे आहे, हे T1 फोर्स ड्यू टू लिक्विड आणि सॉलिड मधला आहे. T3 जो आहे तो एअर आणि लिक्विड मधला फोर्स आहे. T2 जे आहे तो कुठला आहे, सॉलिड आणि एअर मधला आहे. इकडे काय एअर आहे, इथं काय लिक्विड आहे, इथं काय सॉलिड आहे. ओके, सेम कुठं आहे, सेम तसंच आहे. इथं अँगल कोणता आहे, अँगल कोणता आहे, आताच आपण चर्चा केली. वॉटर मध्ये अँगल कोणता आहे, ॲक्यूट अँगल क्रिएट झाला. ओके, थीटा विथ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथं अँगल कोणता आहे, ऑप्टियस अँगल तयार झालाय. कुठला अँगल तयार झालाय, ऑप्टियस अँगल तयार झालाय. मग यावरून एक इक्वेशन कशा पद्धतीने लिहिता येईल मला बघा. इथं बघा मी या ठिकाणी लिहितो, हे जे आहे हे इथं T3 आहे बघा. हे काय T3 आहे, T3. सो इथं आहे जे T1 आहे, इथं काय आपल्याकडं T1 आहे, इथं काय आपल्याकडं T2 आहे. याला मी रिझॉल्व्ह केलं, इथं अँगल थीटा आहे, याला जर मी याच्यावर आणलं तर हे झालं T3 cos थीटा, हे इकडे झालं T3 sin थीटा. मग जर मला याला बॅलन्सिंग इक्वेशन लिहायचं झालं, याच्यावर मला जर बॅलन्सिंग इक्वेशन लिहायचं झालं तर T2 इक्वल टू ह्या दोघांची ऍडिशन असते, इक्वल टू T1 प्लस T3 cos थीटा. म्हणजे हे मला इक्वेशन मिळालं. तर मी याला इकडे पाठवलं, T2 मायनस T1 अपॉन T3 हे इकडे पाठवून डिवाइडला पाठवलं तर हा काय झाला, cos थीटा झालं. हे इक्वेशन कोणाचं झालं, cos थीटा. If suppose the case first we take here, suppose this T2 is greater than the T1. T2 हा T1 पेक्षा जर ग्रेटर असेल तर त्या ठिकाणी थीटा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. थीटा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि त्या ठिकाणी अँगल जे असतं ते ॲक्यूट असतं. अँगल जे असतं ते काय असतं, ॲक्यूट असतं. ॲक्यूट अँगल म्हटलं की शेप कोणता असतो रे, कॉन्केव्ह शेप असतो. ॲक्यूट अँगल म्हटलं की शेप कोणता असतो, कॉन्केव्ह शेप असतो. सपोज वी टेक हियर ऍज ए T2 लेस दॅन T1. T2 जर लेस दॅन T1 असेल
that cos theta, इथं cos theta लिहितो पॉझिटिव्ह, इथं cos theta काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे आणि तो शेप जो आहे तो कसला आहे कॉन्वेक्स शेप म्हणजे दॅट अँगल इज एन ऑप्टियस अँगल. हा अँगल कोणता येणार आहे ऑप्टियस अँगल येणार. नीट लक्ष द्या. T2 is greater than T1, cos theta is an positive, that is an acute angle, that shape is an concave shape. T2 is less than T1, that is meant by cos theta is an negative, that angle is an obtuse, that shape is an convex shape. Suppose we take as a third point the T2 minus T1 equal to T3 means that is an equal, means cos theta its value is an 0, cos theta value is an 0, that particular angle is an 0. That's why here no any form. ओके इथं कुठल्याही प्रकारचं फॉर्म होणार नाहीये. त्या ठिकाणी अँगल काय असतो या कंडिशनला 0 असतो. सपोज T2 minus T1 is less than or T2 minus T1 we take here as a one greater than T3. हे जे आहे T2 minus T1 हे ग्रेटर दॅन जर T3 असेल तर इट्स अँगल और हे जे आहे ते ड्रॉप डू नॉट फॉर्म हियर. ड्रॉप इज डू नॉट फॉर्म. या ठिकाणी ड्रॉप हा फॉर्म होत नाही. दिस इज एन इम्पॉसिबल. हे काय आहे ही कंडिशन कोणती आहे इम्पॉसिबल आहे. परत एकदा आपण काय बघितलं हे फक्त शेप ड्रॉ करायला गेल्या 10 वर्षामध्ये फक्त हे चित्र विचारले बोर्डाने. ओके सो याच्यावर दुसरं काय जास्त त्यांनी गेलेलं नाही. सीईटी साठी हे विचारलं जाईल म्हणून मी तुम्हाला हे डिटेलली सांगायला लागलोय. या ठिकाणी हा जो शेप आहे तो कुठला आहे रे हा वॉटरचा शेप आहे. हा केरोसिन किंवा वॉटरचा आहे. हे लिक्विड ड्रॉप आहे. हे सुद्धा लिक्विड ड्रॉप आहे. हे कोणाचा आहे मर्क्युरीचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला याला रिझॉल्व्ह केलं तर आपण याच्यावरून सांगितलं T1 काय आहे हे फोर्स ड्यू टू कुणामधला आहे दोन कुणामधला आहे लिक्विड आणि सॉलिड मधला आहे. T3 काय आहे हा फोर्स कुणामधला आहे एअर आणि लिक्विड मधला आहे. T2 काय आहे एअर आणि सॉलिड मधला फोर्स आहे. आणि थीटा काय आहे हा अॅक्यूट अँगल आहे किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सो इथं जर बघितलं आपण या दोघांमध्ये इथे इक्वेशन आलं T2 इक्वल टू T1 प्लस T3 cos theta, T2 minus T1 upon T3 इक्वल टू cos theta. जर cos theta पॉझिटिव्ह कधी येईल T2 ग्रेटर दॅन T1 असेल. अँगल कोणता होईल अॅक्यूट होईल. त्या ठिकाणी शेप कोणता येईल कॉन्केव्ह. जर T2 लेस दॅन T1 असेल तर cos theta काय येईल रे निगेटिव्ह येईल. शेप कोणता येईल ऑप्टियस अँगल कोणता येईल ऑप्टियस येईल. शेप कोणता येईल कॉन्वेक्स येईल. त्या ठिकाणी T2 minus T1 इक्वल टू T3 असेल तर cos theta काय येईल तर त्या ठिकाणी आपल्याला 0 मिळतं. अँगल काय येणार आहे 0 मिळणार आहे. सो दॅट थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे हे cos theta ची व्हॅल्यू इथं 1 येते मीन्स अँगल काय येतो 0 येतो आपल्याला. सो T2 minus T1 greater than T3 that is drop do not form. It is an impossible to drop formation. म्हणजे काय सरफेसवर वॉटर पूर्ण काय झालेलं असतं पसरलेलं असतं. समजलंय तुम्हाला लक्षात आलंय हे लिहून काढावे.